पुढच्या वेळेला येताना विचार करावा लागेल की बाबा. दुसरी गोष्ट म्हणजे भाडं रेट म्हणाल तर हॉरेबल ड्रायव्हिंग होते, हॉरेबल. गाडी पोचली आहे सांगोलला. कांद्याचा ऑप्शन कोबी कळंबोलीवरून पूर्ण झाली. कळव्यावरनं कळंबोलीपर्यंत कमीत कमी 20-25 मिनटं एक्स्ट्रा जातात. हा आपला आता मुंबईमधला लास्ट स्टॉप असतो. आम्हाला वाटलं आता गाडी जाते का काय. आणि इकडे आर्या खूप नाराज आहे. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही निघालो ते गावाला. आम्ही म्हणजे मी आणि अक्षता, आम्ही दोघंच आहोत. आर्या आणि आयुष नाही येतात कारण आर्याची 10th आहे तुम्हाला माहिती आहे आणि आयुषचा जॉब आहे त्यामुळे त्यालाही वेळ नाही आहे. तर मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो आहोत ते गावाला. आणि अचानक आमचा प्लॅन ठरला. म्हणजे असं काही नव्हतं ठरलेलं की आज जायचं वगैरे, पण अचानक आमचा प्लॅन ठरला. 2 कारणं आहेत तर ते तुम्हाला आता कळतीलच पुढच्या आपल्या ब्लॉग्समध्ये गावी गेल्यानंतर. कारण आता आपले 2-3 दिवस आपले चांगले गावचे ब्लॉग्स पण येतील. आता आमची तयारी सुरू आहे. 7 वाजलेत आणि आमची 7:30ची गाडी आहे कळवा नाक्यावरनं. आता आम्ही चाललो तर लक्झरी गाडीने म्हणजे ट्रॅव्हल्सने. आणि ट्रॅव्हल्सने का चाललो कारण आमचा आधी प्लॅनिंग होता एस टी महामंडळने जायचं, पण एस टी महामंडळने आम्ही नाही जात आहे तर आम्ही जातो ट्रॅव्हल्सने. तर का चाललो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि ट्रॅव्हल्स कोणती आहे काय आहे ते सर्व तुम्हाला आता पुढे कळेलच. तर आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. रात्रीचा ट्रॅव्हल आहे तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळेल. आम्ही कसे कुठे कधी काय कुठे थांबणार, जेवायला कुठे थांबणार हे सर्व तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता अक्षत आतमध्ये रेडी होते, तयारी करते. आणि आता 7:10 झालेत. 7:30ची गाडी आम्हाला 7:20पर्यंत निघावं लागेल कारण पुढे रिक्षा पकडून आम्हाला कळव्या नाक्याला जायचं. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी निघतो, तयारी करतो फटाफट. म्हणजे माझी तयारी झाली आहे, आय एम रेडी. माझी तर तयारी झाली, अक्षता तयारी करते. तिची तयारी झाली की आम्ही निघणार आहोत. आणि बघा इकडे बॅग्स वगैरे आमच्या रेडी आहेत. 3 दिवसच जाणार आहोत पण आमच्या बॅग्स बघा. आणि इकडे आर्या खूप नाराज आहे. मम्मी चालली आहे आणि मम्मी पप्पा चालले तर तिला नेत नाहीत ना, त्यामुळे तिचं आता दाखवते आपला खोटं खोटं हसू दाखवते पण ते मनातून खूप नाराज आहे. तिचा मूड ऑफ आहे. पण तिची 10th आहे, तिला कळत नाही आहे 10th आहे तिची. आता एक्झाम पण आहे ना 2 तारखेपासून, क्लासची प्रिलियम पण आहे. आणि ठीक आहे आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे. नेक्स्ट टाईम एप्रिलमध्ये सुट्टी पडल्यावर 2 महिने राहायला जाईल ती गावाला मस्तपैकी. तर चला आता बॅग्स वगैरे रेडी आहेत आणि आम्ही पण रेडी आहोत. आता अक्षतेची जरा थोडीशी तयारी झाली की देवाच्या पाया वगैरे पडून आता आपण निघू. आता आम्ही रिक्षा पकडली आहे आमच्या इथून कळवा नाका म्हणजे शिवाजी हॉस्पिटलच्या समोर जाण्यासाठी. तिथे आपली लक्झरी गाडी येणार आहे. आणि आमची गाडी हिने फोन केला होता 10 मिनटापूर्वी की माझ्यावड्याला आली आहे. तर मे बी आली असावी. आणि तिचं टायमिंग आहे 7:45 तसं, पण 7:30पर्यंत यायला सांगितलं होतं. तर बघू आता 10-15 मिनटं वाट बघतील. 7:30 वाजले आम्हाला घरीच. ठीक आहे, तर रिक्षा तर भेटली पटकन नशिबाने लगेच. तरी ते रिक्षा पण पटकन भेटत नाही. आत्ता आम्ही पोहोचलो आहे ते लक्झरी स्टँडवरती कळव्या नाक्याच्या इकडच्या. म्हणजे समोर शिवाजी हॉस्पिटल आहे त्या साईडला आणि याच्या अपोजिट साईडला आपला स्टँड असतो कळव्याचा. आपल्या लक्झरीचा स्टँड आहे हा समोर दिसतोय. हा फ्लायओव्हर जो आता नवीन झाला आहे ना आपल्या खाडीवरनं, ठाण्याच्या खाडीवरनं. तिथून अशा गाड्या इथून खाली येतात आणि त्याच्याबरोबर तो संपतो ना तिथेच आपल्याला गाड्या लक्झरी वगैरे थांबतात. आता गाडी येईल 1-5-10 मिनटात गाडी येईल आपली. आणि आली की आपण निघायचं आहे. मॅडम बसले आहेत 2-2 बॅगा घेऊन निवांत मोबाईलमध्ये बिझी आहेत. मगाशी पण आम्हाला खूप घाईघाई झाली हिच्यामुळे, हिला खूप लेट झाला. आम्हाला वाटलं आता गाडी जाते का काय, पण नाही, गाडी अजून आलेलीच नाही. आता येईल 5-10 मिनटात येईल, वाट बघूया आपण. ही आली आपली गाडी दत्तकृपा. आता ऑलमोस्ट 8 वाजता आपली गाडी आली आहे. तर टायमिंग तिथं 7:30-7:45 होतं. तर 15 मिनटं चालतं ट्रॅफिकमध्ये. आता गाडी आली आपली दत्तकृपा. या गाडीने आपण जाणार आहोत. लगेच वडापाव पाणी सगळी सोय आहे. आणि आपला अमोल आणि हे पायलट. काय नाव तुझं? हां विषय. आता हे आपल्याला घेऊन जाणार आहेत गावापर्यंत, आपल्या जतपर्यंत. आता आम्ही बसलोय गाडीमध्ये. 8 वाजलेत. म्हणजे खूप खूप वर्षाने असं लक्झरीचा प्रवास करतो. अक्षता मी मध्ये केला आहे की कमीत कमी 3-4 वेळा केला आहे, पण 2020 नंतर आज पहिल्यांदा अक्षता लक्झरीने प्रवास करते. 2020 मध्ये पण नाही केलं असतो. आपण आपल्या गाडीने गावाला गेलेलो.
म्हणजे आता मला वाटतं 6-7 वर्ष झाली असतील लक्झरीने प्रवास करून. लॉकडाऊनच्या आधीच मला वाटतं 1-2 वर्ष ना, तेव्हा गेलेलो आम्ही. त्याच्यानंतर आज लक्झरीने जाते. चला ताईचा प्रवास तिला एन्जॉय करू द्या. आणि मेन म्हणजे हिनं पहिली खिडकी पकडते. आम्हाला काय खिडकीला चान्स नाही ना, मला ना आर्याला ना आयुषला कोणालाच देत नाही. तिला पहिली खिडकी पाहिजे. चला आता ब्ल्यू दिसतं आहे ना, कारण इथल्या बाजूच्या लाईट झालं सुरू. गाडी सुरू व्हायच्या आधी ते सुरू झालेलं आहे. वडापाव घे, हे घे, ते घे. आत्ता घरातनं निघालो आम्ही नाश्ता वगैरे करून, चाय वगैरे पिऊन. आता गाडीत बसली ना की भूक लागते. मी एकटी बोलली ना तरी मी बोलली ना तरी मी एकटी नाही खाणार ना. मी एक खाणार तर 2 तो खाणार खाना आता काय जबरदस्ती ना. चला ठीक आहे. अशी आपली गाडी आहे लक्झरी. असं इथे सिटिंग आहे. इथे अक्षता बसली आहे आणि असं खाली सिटिंग आहे. मला वाटतं 1 2 3 4 6 12 आणि इकडे 6 18 अशा 18 सिटिंग आहे. तिकडे सिंगल, इकडे डबल आणि वरती स्लीपर आहे. बघा इकडे आहे ही स्लीपर दोघांसाठीची. स्लीपरला जागा मोठी आहे दोघांमध्ये, काय प्रॉब्लेम नाही, आरामशीर जाऊ शकतं. हे आहे आपलं सिंगल. असे 5 इथे लाईनीत असतात आणि इकडे 5 असे 10 डबलवाले. आणि खाली पण आहेत शेवटी एंडला. इकडे पण 2 आहेत आणि इकडे 2 आहेत. तर आता अशा प्रकारे कळव्यावरनं निघून आम्ही ऐरोली, घनसोली, रबाळे, आपलं जुईनगर, सानपाडा, त्यानंतर आपला बेलापूर, नेरूळ असं करत करत आता आपण पोचलो कळंबोलीला. आणि हा आपला आता मुंबईमधला लास्ट स्टॉप असतो, जे नवी मुंबईमधला. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला लागणार आहोत. आणि आपली गाडी आपलीच नाही तर बऱ्याच गाड्या बघायची थांबल्यात, सिग्नस वगैरे. आणि नॉर्मली कोल्हापूर, सांगली, सोलापूर कुठे जाणाऱ्या गाड्या असतात. ह्या स्टॉप त्यांचा कन्फर्म आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांचाच हा शेवटचा स्टॉप असतो. आणि तर सगळ्याच गाड्या एक्सप्रेस हायवेला लागतात. काही गाड्या असतात ज्या गाड्या ज्यांच्या पनवेलमध्ये सीट्स असतात ना, पनवेलच्या आतमध्ये, तर ते पनवेलमधनं पण जातात. पण आपली गाडी आता मला वाटतं जाणार नाही आहे पनवेलमध्ये, डायरेक्ट एक्सप्रेस हायवेला लागणार आहे. आणि एक्सप्रेस हायवेला लागून आपण डायरेक्ट जाणार आहोत ते पुण्याला. म्हणजे आपला जेवायचा जो हॉल्ट आहे ना तो पुण्याचा असतो. आणि त्याला ऑलमोस्ट आता मला वाटतं 9:15 वाजतात. आता वाजले 9:15. त्यामुळे आपण जेवायला थांबेपर्यंत आपल्याला 11:30 ऑलमोस्ट 12 वाजतील. तर बघू काही थांबतो ते जेवायला आपण. आणि आता इथून पुढे आपल्याला पनवेल, नंतर खोपोली आणि मग आपला बोरघाट सुरू होईल. आणि बघा ही पण आली आहे समोर, ही पण आहे दत्तकृपा. हे बघा समोर पुणे, पुण्याचा बोर्ड दिसतोय का तुम्हाला? बघा पुणे. तिथून आपला सुरू होतो तो एक्सप्रेस हायवे. आणि बऱ्याच लक्झरी गाड्या पुढे उभ्या आहेत. आणि आपली गाडी जी मागे बरीच मागे उभी आहे. आता हा एक कळंबोली आतमध्ये सर्व, पण त्याला कळंबोलीचा स्टॉप बोलतात. कळंबोली हा ब्रिज बघा, कळंबोलीचा ब्रिज. इकडे या सर्व गाड्या असतात. पनवेल साईडचे वगैरे पब्लिक सर्व या साईडला बाहेरच येते गाड्या पकडायला. कारण इथून लक्झरी गाड्यांना पण बरं पडतं. कारण पनवेलच्या आतमध्ये गेल्यावर ना तर कमीत कमी 20-25 मिनटं एक्स्ट्रा जातात. कारण मग तिथून परत पुढे जाऊन आपल्याला एक्सप्रेस हायवेला लागायला लागतं. आणि पूर्ण जरा थोडं ट्रॅफिकवाला एरिया लागतो. त्यामुळे नॉर्मली सगळे टाळतातच लक्झरीवाले आतमध्ये जाणं. पण सध्या सीझन नाही त्यामुळे नाहीच जाणार. मला वाटतं सीझन असेल तर एखाद्या वेळेला जातात, नाही तर बाकी नाहीच जात. डायरेक्ट एक्सप्रेस हायवे. बघा हे मॅकडोनल्ड दिसतंय कळंबोलीचं. आणि हेच स्टॉप म्हणून फेमस आहे. म्हणजे इकडे सगळे म्हणतात कळंबोलीचा मॅकडोनल्ड स्टॉप. आणि ह्या स्टॉपवर सगळ्या लक्झरी गाड्या थांबतात. ते सगळ्या थांबले सगळे बघा. घ्यायचे पाण्याची बॉटल, त्याकडे आपला बरंच पुढे यायला लागलं कारण आपली गाडी बरीच मागे थांबली. तर एक पाण्याची बॉटल घेऊया. मॅडम बघतात बघा, वडापाव वडापाव पाहिजे, वडापाव. शेवटी अक्षता मॅडमची इच्छा कळव्यात होती वडापाव खायची, ते कळंबोली येऊन पूर्ण झाली. कळव्यावरनं कळंबोलीपर्यंत वडापाव वडापाव करत आली. जाम डोका खाल्ला माझा, वडापाव नाही खायला घातला म्हणून. आणि 2 वडापाव, चटणी वगैरे नाही, मिरची ना फक्त मिरची. कसा वडापाव? 15 रुपये. चला आता वडापाव खाऊया. अक्षता बाबर आता वडापावचा आनंद घेतात. मी अक्षता पाव बोललो चुकून. फंबल झाला आपला. बघा कसा वडापाव, छान आहे ना. चटणी वगैरे नाही, मिरची आहे ना, मिरची आहे आणि वडापाव आहे. पण वडापाव छान आहे.
खानापूर रोड लागेला 10 मिनटं झाली. अर्ध्या तासात 40 मिनटामध्ये आपण पोहोचलो पनवेलवरनं खानापूर रोड लागेला. पुढे आता आपल्याला लागेल लोणावळा घाट. लोणावळा घाट लागल्यानंतर 1 तासाभरात आपण पोहोचू पुण्यात. तर आता आपण खंडाळा घाटाचा आनंद घेऊया. आपली गाडी थांबली ती जेवायला आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15. ते 11:15 वाजता आपली गाडी थांबली जेवायला. थांबली ती पुढे बघा, हॉटेल नीलकमल. हे हॉटेल आहे पुण्यामध्ये. मला वाटतं वाकडच्या जवळ आहे हॉटेल. बऱ्याच गाड्या इथे लाईन थांबल्यात. ऑलमोस्ट 8-10 लक्झरी इथे उभ्या राहतात. आहे बघा, अक्षराला लागले भूक, त्यामुळे त्या दिवशी येऊन बसले इथे जेवायला. आता ऑर्डर करते. आता आम्ही जेवायला बसलो इकडे नीलकमल हॉटेलमध्ये. तुम्हाला सांगितलं मी की 11:15 वाजले आम्हाला इथे पोचायला, कारण घाटामध्ये जरा बऱ्यापैकी ट्रॅफिक लागलं होतं. बऱ्यापैकी म्हणजे अर्धा तास गेला आमचा त्या ट्रॅफिकमध्ये. बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपण तुम्हाला दाखवलंच की ट्रॅफिक होतं घाटामध्ये बरंच. त्यानंतर मग रोड खाली होता लोणावळ्यानंतर. म्हणजे लोणावळा जसा वरती चढलो आपण त्यानंतर रोड एकदम खाली होतं. आणि त्यानंतर जरा झोपलो म्हणजे काय असंच थोडंसं 15-20 मिनटं. आणि बघा आता आपली आली ही व्हेज कढाई सोबत रोटी आणि कांद्याचा ऑप्शन कोबी. कांदे महाग झालेत तर कोबी आहे इकडे जेवणामध्ये, म्हणजे कांदा नाही आहे. चला तर व्हेज कढाईवर जरा बघूया कशी आहे ती व्हेज कढाई. दिसते तर चांगली आहे, खाऊनच सांगेल अक्षता चांगली आहे की कशी आहे. चला अक्षताने सुरुवात केली आहे. आणि अक्षता चांगली आहे का भाजी? हां, आपल्या लक्झरी थांबणाऱ्या डाब्यांच्या मानाने चांगलीच आहे ना? चांगलीच आहे ना, ओके. मला सांगितलं की कांदे महाग झाले त्यामुळे कांदे नाही दिले, पण त्याने आपल्याला आता बोलल्यानंतर हळूच कांदा आणून दिलेला आहे. थोडा का होईना पण आणून दिलेला आहे. आणि कांदा आल्यामुळे ना आपल्या जेवणाची थोडी अजून वाढलेली आहे, त्यामुळे जरा अजून एक रोटी एक्स्ट्रा जाईल. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण ओके होतं, म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगलंच होतं. आणि क्वांटिटी पण चांगली होती. तुम्ही बघितलं बिल, आता मी बिल पण दाखवलं तुम्हाला. आणि एकदम म्हणजे रेट पण एकदम व्यवस्थित होतं, त्यामुळे जेवण तर व्यवस्थित झालं. बाकी आता टॉयलेट बाथरूम बनाल अपेक्षा होती ना की लक्झरी वगैरे होती ते हायजीनची वगैरे, त्यापैकी बऱ्यापैकी आहे एकदम. आणि आता नवीनच बनवलेली आहेत ते, त्यामुळे ते पण एकदम चांगलं आहे, व्यवस्थित आहे. चांगल्या ठिकाणी थांबवली गाडी. हॉटेल नीलकमल. हॉटेल नीलकमल वाकडचे इथे. आता 12:15 वाजलेत. 5-10 मिनटात गाडी निघेल. आता आमच्याबरोबर ड्रायव्हर वगैरे होते ते पण आता आलेच जेवून बाहेर. तर एक 5-10 मिनटात आपली गाडी निघेल. तर आपण जाऊन झोपूया मस्तपैकी. आणि आता सकाळी 5:30 झोपूया. मे बी तेव्हा सांगोला वगैरे आलं असेल असं मी तुम्हाला बोललो 5:30पर्यंत. आणि तिथं आल्यावर आवाज येतीलच आपल्याला. नाहीतर मग डायरेक्ट औंधी आपलं मोकाशवाडी आल्यावर उठू. बघू कसं शक्य आहे ते. झोप कशी लागते त्याच्यावर आहे. बाकी ट्रॅव्हलमध्ये आम्हा दोघांनाही चांगली झोप लागत नाही तेवढी गाढ. मी थोडं जागेच असतो. ठीक आहे, चला आता. सकाळचे वाजलेत 6:15 आणि गाडी पोचली आहे सांगोलला. आणि मस्तपैकी पाऊस पडला आहे पाठीमागे, तुम्हाला दिसत असेल पाणी जमा झालेलं. आणि मला तर माहीत नाही, नातेपुत्यापासून पाऊस पडतोय असं सांगतोय ड्रायव्हर आणि क्लिनर. चला आता गाडी लगेच निघाली आपली, जास्त वेळ नाही थांबली.
चला सकाळच्या 6:15 वाजलेत आणि आता आम्ही उतरलो ते मोकाशवाडीला, म्हणजे आमच्या गावापासून 3 किलोमीटरवरती. आणि आता सतीश आला आम्हाला न्यायला. पुढे आता हा फाटा आहे मोकाशवाडीचा, तिथून आमच्या गावी जायला रस्ता आहे. तर चला आता जाऊ घरी, कारण बराच लेट झाली आज गाडी. चला आता आपल्याला आलाय सतीश न्यायला, तर जाऊ घरी. इथून आपलं गाव फक्त 3 किलोमीटरवरती आहे. बेल्ट नाही लावत आवाज येतो का? चला आणि बघा इथे मॅडम फ्रेश होतात. फ्रेश होत आहेत. ऑलमोस्ट 6:15 वाजले. बराच लेट झाला एकदम. गाडी एकदम बेकार झाली आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम बेकार. म्हणजे मुंबईपासून म्हणजे कळव्यापासून निघाल्यापासून तर मला वाटतं पुणे जरा पुढे येईपर्यंत, म्हणजे पहिला ड्रायव्हर बदलेपर्यंत एक्सपिरियन्स एकदम बेकार होता. हॉरेबल ड्रायव्हिंग होते, हॉरेबल. तर ठीक आहे, जे आहे ते आहे. पण आपण या गाडीने आलो कारण आपण एस टी महामंडळने येणार होतो. पण एस टी महामंडळने 2 प्रॉब्लेम होतात. एक प्रॉब्लेम होतो म्हणजे सकाळी 7:30ची गाडी आहे आपली, ती एस टी महामंडळची जी आपल्या गावाला येते. त्यामुळे आपल्याला पूर्ण दिवस तो घालवायला लागतो, कारण सकाळी 7:30ला गाडी पकडल्यानंतर संध्याकाळी 7:30पर्यंत आपल्या गावाला पोहोचते. म्हणजे पूर्ण दिवस जातो. आणि लक्झरीने कसं आम्ही रात्री बसलो की सकाळी उतरतो, त्यामुळे आपल्याला दिवस कामाला येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाडं. रेट म्हणाल तर एस टी महामंडळाचा काहीतरी 650 का 660 आहे आणि लक्झरीने आम्हाला 600 रुपये घेऊन आली. म्हणजे बघा 50 रुपयाचा फरक तिथे पण आहे. तर या 2 कारणामुळे आम्ही लक्झरीने आलो. तर बघता आपल्या बाजूला कोण आहे? आनंदी. म्हणजे आता आपण पोचलो आपल्या घरी. आणि बघा पाठीमागे आपलं घर आहे. आता हे सर्व तुम्हाला गोण्या वगैरे दिसतात ना, हे आपल्या दूध डेअरीचे आहेत. बाकी इकडे गाडी उभी आहे, आनंदीची गाडी नाही, आनंदीची नाही, ही अनिरुद्धची गाडी उभी आहे, ॲक्टिवा. आणि ठीक आहे, आता आपला प्रवास संपला आहे. म्हणजे आपण कळव्यावरून आपल्या गावी औंढीला पोचलो आहे. बरं ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.